नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण विषय मराठी इयत्ता 1 ते 4 घटक कथाकथन यामध्ये कथा क्रमांक 6 डब्याचा खेळ अभ्यासणार आहोत. डब्याचा खेळ ही एक कथा आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की चंपक जे एक पाक्षिक आहे त्या पाक्षिकमधील जी कथा मालिका आहे ती आपण अभ्यासत आहोत. तर आजची जी कथा आहे कथा क्रमांक 6 डब्याचा खेळ. तर बघा, कथा डब्याचा खेळ. बघा, गोष्ट पाहू आपण. तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितपणे ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला या कथेमधून जो बोध होणार आहे ते विचारणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे. बघा, कोल्हीन आजी कुटुंबासोबत सिद्दीपूरमध्ये राहत होती. त्यांना 2 नातू होते, चिरू आणि पंपी. ती त्यांचे खूप लाड करत असे. आजी दोघांनाही शाळेत सोडायला जात असे आणि त्यांना शाळेचा होमवर्क करण्यातही मदत करीत असे. आजी सिद्दीपूरच्या शाळेतून प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झाली होती. ती शिस्तप्रिय आणि आदर्शवादी होती. त्यामुळे चिरू आणि पंपीही शिस्तीत राहत असत. घरात सर्वजण आजीचा खूप आदर करत असत. सर्व काही आजीच्या दिनक्रमानुसार होत असे. दिवसा तर सर्व आपापल्या कामात व्यस्त राहत असत, परंतु रात्रीचे जेवण सर्वजण एकत्र बसून करत असत. एके दिवशी हॅरी अस्वल मामा लंडनवरून चिरू आणि पंपीला भेटायला आले. हॅरी मामा सर्वांसाठी एक मोबाईल फोन घेऊन आले. त्यांनी सर्वांना मोबाईल फोनचा वापर करायला शिकवला. मुलांच्या फोनमध्ये भरपूर गेम डाउनलोड करून दिले. त्याचप्रमाणे गेम कसे खेळावेत हेही त्यांना शिकवले. मुलांना मामाने दिलेली भेटवस्तू खूप आवडली आणि ते संपूर्ण दिवस मोबाईल फोनवर गेम खेळत राहत असत. हॅरीला माहीत होतं की त्याची बहीण डिंकीला जुनी गाणी ऐकायला आवडत असत. तेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या मोबाईलमध्ये जुनी गाणी डाउनलोड केली. त्याचप्रमाणे तिला एक हेडफोनही गिफ्ट केला. त्याने डिंकीचे पती जितीनलाही छानपैकी कॅमेरावाला फोन दिला, कारण त्यांना फोटो काढून घेणे आणि सिनेमे पाहण्याची खूप आवड होती. सर्वांना हॅरी मामाची भेटवस्तू खूप आवडली, पण आजीला कळलं नाही की या डब्यात असं काय आहे जो मिळताच सर्वजण एवढे खुश झाले. आता आजीच्या घरात थोडासा तणाव जाणवू लागला होता. तेव्हाही सर्व रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकत्र येत, तेव्हा सर्व आपापल्या फोनमध्ये व्यस्त राहत असत. मुलं गेम खेळत आणि एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत. डिंकी सून संपूर्ण दिवस गाणी ऐकण्यात आणि जितीन आपले फोटो काढण्यात व्यस्त राहत असत. सर्व जेवणाकडे लक्ष न देता फोनवर नजर रोखून राहत असे. आजीला खूप विचित्र वाटलं, पण ती कोणाला काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी आजीने चिरू आणि पंपीला होमवर्क करण्यासाठी बोलावलं. तेव्हा त्यांनी खोटा बहाणा बनवला की आज आम्हाला होमवर्क मिळालेला नाही आणि दोघे गेम खेळण्यात व्यस्त झाले. तुम्ही संपूर्ण दिवस या डब्यात नजर रोखून काय करता, तिने विचारले. आजी, हा डब्बा नाही, याला मोबाईल फोन म्हणतात, त्यांनी उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आजी फिरत शाळेतील शिक्षिका हॉली मांजरेला भेटली, तेव्हा त्यांनी सांगितलं, चिरू आणि पंपी गेल्या काही दिवसांपासून अभ्यासात लक्ष देत नाहीत, होमवर्कही पूर्ण करीत नाहीत आणि रोज शाळेत झोपतात. हे ऐकताच आजीला खूप आश्चर्य वाटलं. ती काही न बोलता तिथून निघून गेली. घरी जाऊन आजीने डिंकीकडे एक कप चहा मागितला. डिंकीने गाणी ऐकता आजीसाठी चहा बनवला. आजी चहा प्यायली तेव्हा तिच्या हातून संपूर्ण चहा सांडला, कारण डिंकीने चुकून साखरेऐवजी चहामध्ये मीठ टाकलं होतं. रात्रीच्या जेवणातही डिंकीने भाजीत मसाला खूप टाकला होता आणि डाळीत मीठच घालायला विसरून गेली होती. आजीला जाणवत होतं
की आजकाल घरात कोणीही तिचं बोलणं ऐकत नाहीत. आजीला घरात सर्व अस्ताव्यस्त जाणवत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने चिरू आणि पंपीला शाळेसाठी जबरदस्तीने तयार केलं आणि त्यांना शाळेत सोडून आली. जेव्हा ती घरी आली तेव्हा तिचा पाय घसरला आणि मुक्का मार लागला. आजीने जितीनला हाका मारल्या, पण जितीन आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने उत्तर दिलं, आई, मी माझ्या सेल्फी पोस्ट करून येतोय. या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटलं की जितीनला आपल्या आईपेक्षा त्या मोबाईलशी खेळण्यात जास्त रस आहे. आजीने आता घरात पसरलेल्या तणावाचं कारण शोधायला सुरुवात केली. आजीला दिसलं की चिरू आणि पंपी संपूर्ण रात्र मोबाईलवर गेम खेळतात. त्यामुळे सकाळी उशिरा उठतात. तसेच त्यांची झोप पूर्ण न झाल्याने ते शाळेतही झोपतात. डिंकी जेव्हा जेवण बनवत होती तेव्हा आजीला दिसलं की तिचं लक्ष जेवण बनवण्याकडे कमी आणि मोबाईलवर गाणी ऐकण्यात जास्त होतं. जितीन तर संपूर्ण दिवस आपली सेल्फी घेण्यात आणि चित्रपट पाहण्यात हरवलेला असे. आता आजीला कळून चुकलं की हा डब्बाच या सर्वांचं मूळ कारण आहे. आजीनेही सर्वांना धडा शिकवण्याचा विचार केला. ती एक मोबाईल फोन घेऊन आली. मग हॉलीजवळ जाऊन म्हणाली, हा डब्बा कसा चालवतात मला शिकव. आजीला माहीत होतं की हॉलीजवळही असाच डब्बा आहे. हॉलीने आजीला चांगल्या प्रकारे सर्व काही सांगितलं. तिनेही खूप सारे गेम आणि गाणी डाउनलोड केली. नेहमीच आजी चिरू आणि पंपीला शाळेत सोडण्यास आणि शाळेतून आणायला जाण्यास लेट होऊ लागली. मुलं जेव्हा रागवत तेव्हा ती सांगत असे की माझ्या गेममध्ये कठीण लेवल चालू आहे, बस. ती पूर्ण करण्यात व्यस्त होते. आता ती मुलांना होमवर्कसाठी बोलवत नसे आणि त्यांना शाळेत जायलाही उठवत नसे. आता चिरू आणि पंपीला छोट्या छोट्या गोष्टीवरूनही ओरडा खावा लागत होता आणि 6माही परीक्षेत त्यांना खूप कमी मार्क्स मिळाले. चिरू आणि पंपी दोघंही शाळेत पहिले येत असत, पण आता फेल झाल्याने त्यांना खूप वाईट वाटत होतं. आता किचनमध्ये जेवणही आजीने बनवायला सुरुवात केली. ती हेडफोन लावून गाणी ऐकत ऐकत जेवण बनवत असे. त्यामुळे कधी मीठ जास्त पडत असे, कधी मसाला, तर कधी मीठ टाकायला विसरत असे आणि मिठाऐवजी साखर टाकत असे. जेव्हा सर्वांनी तक्रार केली तेव्हा आजी म्हणाली, मी तर लक्षपूर्वक गाणी ऐकत बनवते ना. एके दिवशी जितीन म्हणाला, आई, तुझं लक्ष गाणी ऐकण्याकडे जास्त आहे आणि जेवण बनवण्याकडे कमी आहे. दुसऱ्या दिवशी आजी आपल्या बागेत फेरफटका मारत होती. तेव्हा धडाम करून काहीतरी पडल्याचा आवाज आला. तेव्हा कळलं की जितीनचा पाय घसरून तो पडला होता आणि आजीला हाका मारत होता. आजी म्हणाली, बाळा, आलेच मी, फक्त एक सेल्फी घेऊन येते. फेसबुकवर प्रोफाईल पिक लावायचं आहे. आजीला भलेही असं बोलताना वाईट वाटत होतं, पण तिला सर्वांना धडा शिकवायचा होता. जितीनला आईच्या अशा वागण्याचं वाईट वाटलं आणि त्याचबरोबर त्याला जाणवलं की एकदा त्यानेही मोबाईलच्या नादात आईच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केलं होतं. घरात सर्वांना आपल्या चुकीची जाणीव झाली. सर्व खूप लज्जित झाले होते. त्यामुळे रात्री सर्व जेवणाच्या टेबलावर बसले, पण कोणाच्याही हातात आजीला मोबाईल फोन दिसला नव्हता. आजीला खूप आनंद झाला व ती चकितही झाली. तेव्हा सर्वांनी कान पकडले आणि सांगितलं, मोबाईलचं व्यसन खूप वाईट असते. आता आम्ही आमच्या कामाच्या वेळी याचा वापर करणार नाही. आजीला हे पाहून आनंद झाला की तिच्या घरातील जुनं शेड्यूल परतलं होतं. समजलं मुलांनो? गोष्ट छान होती ना? तर बघा, आजची जी गोष्ट आपण शिकलो आहोत त्यातून काय आपल्याला बोध होतो, काय तात्पर्य मिळते बघा, लक्ष द्या. कोणत्याही गोष्टी किंवा वस्तूचे जास्त व्यसन करू नये. जास्त व्यसन केल्याने त्याचा वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. धन्यवाद.